आजच्या सत्रामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय एज्युकेशन, आता हा जो भाग आहे हा बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे, डीएडच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही सीटीईटी आणि टीईटीची परीक्षा देणार आहात, या दोन्ही परीक्षांसाठी आणि भविष्यातल्या एज्युकेशनच्या संदर्भात जितक्या तुम्हाला परीक्षा द्यायच्या आहेत त्या सर्व परीक्षांसाठी हा भाग तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणून मी काही नोट्स फलकावर काढलेल्या आहेत, तेवढ्याच फक्त शिक्षणाच्या व्याख्या आहेत असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही. फक्त निवडक अशा गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे, कारण फक्त तुम्हाला ही संकल्पना समजणं आणि अर्थ समजणं, कारण नुसतं व्याख्या सांगत जरी बसलो तरी आपल्याला त्याच्यामध्ये 1-1.5 घड्याळी तास निघून जाईल. एवढा वेळ आपल्याला न देता आपण लिमिटेड याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं समजेल याचा आपण विचार करूया. एक गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण शिक्षण एज्युकेशन हा शब्द कायमस्वरूपी वापरत असतो, पण त्याचा नेमका अर्थ काय आहे